प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला, नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये, धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पहा मी प्रभूची दासी आहे, नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये, धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला, ज्ञानामध्ये राहिला. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये, धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्ही तुला विनंती करतो की आमच्या अंतकरणात तुझ्या कृपेचा वर्षाव कर. तुझा पुत्र ख्रिस्त याचे देहधारण आम्हाला दूताच्या संदेशामार्फत प्रकट करण्यात आले. त्याच्या दुःख सहनाच्या कृसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळवू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आपण सुरुवातीचं गीत घेऊया. प्रणाम प्रणाम तुझला मरिया. आजच्या ध्वजवंदनाच्या कार्यक्रमासाठी आपणा सर्वांचे इथे हार्दिक स्वागत. आजच्या झेंड्याचे मानकरी क्रिस्टोफर रॉड्रिग्स व शीला रॉड्रिग्स यांना आम्ही इथे आमंत्रित करीत आहोत. माऊलीचा ध्वज फडकविण्याचे भाग्य आज त्यांना लाभले. त्यांचा परिचय करून देण्यात येईल. माऊलीचा ध्वजारोहण सोहळा. माऊलीचा ध्वज फडकवण्याचे भाग्य लाभलेले श्री क्रिस्टोफर व सौ शीला रॉड्रिग्स यांचा परिचय. श्री क्रिस्टोफर व सौ शीला रॉड्रिग्स हे दाम्पत्य आपल्या धर्मग्रामातील DRGS गाव परिवारातील आहे. यंदा लग्नाला 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने DRGS गाव परिवारातून माऊलीचा ध्वज फडकवण्यासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. माऊलीचा ध्वज फडकविण्याचे भाग्य लाभल्याबद्दल त्यांचे कुटुंब माऊलीला व ईश्वराला धन्यवाद देत आहेत. माऊलीचा वरदहस्त सदैव या कुटुंबावर असावा. त्यांचे वैवाहिक जीवन सुखी व समृद्ध व्हावे. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभावे. त्यांच्या कामधंद्यावर माऊलीचा आशीर्वाद असावा म्हणून आपण त्यांच्यासाठी व आपणा सर्वांसाठी प्रार्थना करूया. आजचे भाग्य लाभलेल्या या दाम्पत्यांना फादरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देण्यात येईल. आता माऊलीचा ध्वज आशीर्वादित केला जाईल. त्याच वेळेला आपण सगळ्यांनी माऊलीच्या ध्वजाला मानवंदना द्यायची आहे.
ध्वज आशीर्वादित केला जात आहे. आपण सगळ्यांनी मान नमून मानवंदना द्यायची आहे. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थशाली परमेश्वरा, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याने खुर्सावरून स्वतःची आई आम्हाला आमची आई म्हणून दिले. फातिमा मातेचा वार्षिक सोहळा साजरा करीत असताना तिची मध्यस्थी आम्हाला नितांत लाभू दे. तिचे श्रद्धानुकरण करण्यास आम्हाला पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन मिळून दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आपण एकत्र आमच्या बोलूया. या आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोह प्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. कुटुंबियांनी माऊलीचा ध्वज फडकवण्यासाठी ध्वजाजवळ यायचं आहे. फातिमा मातेचा ध्वज हा फडके नभांतरी. फातिमा मातेचा ध्वज हा फडके नभांतरी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. फातिमा मातेचा ध्वज हा फडके नभांतरी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. सकल स्त्रियांमध्ये ती निष्कलंक माता. कृपा पूर्ण फातिमा कुमारी गातीची गाथा. धन्य सकल स्त्रियांमध्ये ती निष्कलंक माता. कृपा पूर्ण फातिमा कुमारी गातीची गाथा. असाच फडकू दे ध्वज तिचा महिमा निरंतरी. असाच फडकू दे ध्वज तिचा महिमा निरंतरी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. फातिमा मातेचा ध्वज हा फडके नभांतरी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. फातिमा गावी दिले तू दर्शन तीन सान बाळा. करा प्रार्थना प्राशित द्या ग रोज जपा माळा. फातिमा गावी दिले तू दर्शन तीन सान बाळा. करा प्रार्थना प्राशित द्या ग रोज जपा माळा. या जगताच्या शांतीसाठी तुझ चिंता भारी. या जगताच्या शांतीसाठी तुझ चिंता भारी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी.
पती ममातेचा ध्वज हा फडके नभांतरी, ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. दर्शन आम्ही घेतो तुझे याचुने गावी, मंदिर येथे उभे तुझे तव मंगल नामी. दर्शन आम्ही घेतो तुझे याचुने गावी, मंदिर येथे उभे तुझे तव मंगल नामी. वसईतील तीर्थस्थान हे तुझे नामधारी, वसईतील तीर्थस्थान हे तुझे नामधारी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी, पती ममातेचा ध्वज हा फडके नभांतरी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. आजची पवित्र मिस्सा नवेना हेतुपेटीतील सर्व हेतूंसाठी अर्पण करण्यात येत आहेत. आजच्या पवित्र मिस्सासाठी आपण आमंत्रित केलेल्या फादर रॉबिन गोन्साल्विस यांचे हार्दिक स्वागत. फादर रॉबिन मूळचे मर्सेस धर्मग्रामातील असून सध्या ते इन्फंट जीसस चर्च एव्हरशाईन धर्मग्रामामध्ये सहाय्यक धर्मगुरू म्हणून कार्यरत आहेत. फादरांनी सुरुवातीच्या काळात धर्मगुरू होण्याअगोदर आपल्याकडे ब्रदर म्हणून कार्य केले आहे. फादरांनी ह्यापूर्वी पाली, पापडी, वसई, कोलिवाडा धर्मग्रामामध्ये कार्य केलं आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी थॉमस बॅप्टिस्टा डीएड कॉलेज येथे 2 वर्ष प्राचार्य म्हणून कारभार सांभाळलेला आहे. सेमिनरीच्या काळापासून त्यांना गायन आणि वादनाची आवड आहे आणि ती आवड त्याने अजूनपर्यंत जोपासली आहे. सेवाभावी वृत्तीने मुलांसाठी आणि युवकांसाठी काम करणे, त्यांच्याबरोबर वेळ घालवणे त्यांना आवडते. सेवाभावाला प्रेरणा देणारे तसेच आज आपल्या बरोबर फादर अलेक्झांडर झाशी डायसेसमधून उपस्थित आहेत. त्यांचेही आजच्या ह्या उपासनेसाठी स्वागत. आज नोवेनाचा 3रा दिवस. ह्या मंगल समयी उपस्थित सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत. लहान बालकांना माझ्याकडे येऊ द्या, कारण स्वर्गाचे राज्य हे त्यांच्यासारख्यांचेच आहे, असे प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटले आहे. आणि
आपल्या फातिमा मातेने देखील हजारो वर्षानंतर लहान मुलांचीच निवड केली, दर्शनाद्वारे संदेश देण्यासाठी. आजच्या आधुनिक काळात लहान मुलं ही एकटी पडली आहेत. आजी आजोबा, काका, मामा, मावशी अशी अनेक नाती असूनही विभक्त कुटुंब पद्धतीमुळे ही मुलं त्या नात्यापासून वंचित होत चालली आहेत. आज नात्यांची जागा व वेळ ही वस्तूंनी व डिजिटल जागाने घेतली आहे. फातिमा माता आजच्या ह्या काळात लहान मुलांच्या माध्यमाने रोजरीची प्रार्थना करण्यास आपणास आव्हान देत आहे की ज्याद्वारे रोजरीच्या निमित्ताने संपूर्ण कुटुंब एकत्र येईल. फातिमा मातेचा हा संदेश आत्मसात करण्यास आजच्या या मिसाबलीमध्ये आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. प्रिय बंधुभगिनींनो, पवित्र रहस्य साजरी करण्यासाठी आपण सर्वजण लायक ठरावे म्हणून क्षणभर शांत राहूया. आपल्या हातून घडलेल्या सर्व पापांची आपण आठवण करूया व पश्चातापी अंत करणारे मातेच्या मध्यस्थीनं प्रभू चरणाशी जाऊया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने, वैगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. नित्यकुमारी धन्य मरिया, सर्व समर्थ देवतांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व शक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो.
जग पापहारी दया भवरी करी पराम प्रतीक पावन जग पापहारी प्रार्थना स्वीकारी अनाथांची पैसला पित्याच्या उजव्याताशी तुझी अविनाशी दया करी परम पित्याच्या वसेश्वर्यात परम पवित्र आत्म्यासह परम पवित्र तुझी प्रभुवर तुझी एक थोर येशू ख्रिस्ता परम ईशान स्वर्गात गौरव सज्जनाना देव शांती देव शांती देव. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, कुमारी मरियेच्या वैभवाचे स्मरण करून आम्ही तिचा सन्मान करीत आहोत. तिच्या प्रार्थनेच्या सहाय्याने तुझ्या परिपूर्ण कृपेचे आम्हाला वरदान दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वर देव बोलला, मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, तर त्याच्यासाठी मी अनुरूप सहकारी निर्माण करीन. परमेश्वर देवाने सर्व वनपशु आणि आकाशातील सर्व पक्षी हे मातीचे घडविल्यावर आदाम त्यांना कोणती नावे देतो हे पाहावे म्हणून त्याच्याकडे ते त्याने नेले. तेव्हा आदामाने प्रत्येक सजीव प्राण्याला जे नाव दिले तेच त्याचे नाव पडले. आदामने सर्व ग्रामपशु, आकाशातील पक्षी आणि सर्व वनपशु यांना नावे दिली, पण आदामला कोणी अनुरूप सहकारी मिळेना. मग परमेश्वर देवाने आदामला गाढ निद्रा आणली आणि तो झोपला. तेव्हा त्याने त्याची एक फासळी काढून घेतली. तिची सर्व जागा मांसाने भरून आली. परमेश्वर देवाने आदामची फासळी काढून तिची स्त्री बनवली आणि तिला आदामकडे नेले. तेव्हा आदाम म्हणाला, आता ही मात्र माझ्या हाडातले हाड आणि मांसातले मांस आहे. हिला नारी म्हणावे, कारण ही नरापासून बनवली आहे. या कारणासाठी पुरुष आपल्या आईबापांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील, ती दोघे एकदेह होतील. प्रभूचा शब्द. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद. आमच्या आयुष्याचे सर्व दिवस परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करो. जे परमेश्वराचे भय बाळगतात, जे त्याच्याच मार्गाने चालतात, ते धन्य. तू आपल्या श्रमाचे फळ खाशील, तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल. तुझ्या माजघरात तुझी पत्नी सफळ द्राक्षवेलीसारखी होईल. तुझ्या मेजासभोवती तुझी मुले जैतुनाच्या रोपांसारखी होतील. पहा, परमेश्वराचे भय धरणाऱ्या माणसाला असा आशीर्वाद मिळेल. परमेश्वर सियोनातून तुला आशीर्वाद देवो आणि तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस येरुशलेमचे कल्याण तुझ्या दृष्टीस पडो. तुझ्या मुलांची मुले तुझ्या दृष्टीस पडोत. इस्रायेलला शांती असो.
इब्री लोकास पत्र यातून घेतलेले वाचन. देवाच्या कृपेने प्रत्येकाकरिता मरणाचा अनुभव घ्यावा म्हणून ज्याला देवदूतापेक्षा किंचित कमी गरजेचे केले होते तो येशू मरण सोसल्यामुळे गौरव आणि थोरवी ह्यांनी मृत्युमंडित केलेला असा आपण पाहतो. कारण ज्याच्या त्याच्यासाठी सर्व काही आहे आणि ज्याच्याद्वारे सर्व काही आहे त्यांनी पुष्कळ पुत्रांना गौरवात आणताना त्याच्या तारणाचा जो उत्पादक त्याला दुःखसहनाच्या द्वारे परिपूर्ण करावे हे उचित होते. कारण तो पवित्र करणारा आणि ज्यांना पवित्र करण्यात येत आहे ते सर्व एकापासूनच आहेत. ह्या कारणास्तव त्यांना बंधू म्हणायला त्याला लाज वाटत नाही. प्रभूचा शब्द. शुभवर्तनासाठी उभे असा. हे प्रभो, तुझे वचन हे सत्य आहे. तू आम्हाला सत्यात समर्पित कर. प्रभू तुम्हाबरोबर असो. संत मार्क लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. काही परुषी तेथे आले आणि येशूची परीक्षा पाहण्याच्या उद्देशाने त्याने येशूला विचारले की पुरुषाने आपल्या पत्नीला सूटपत्र देणे सशास्त्र आहे काय? उत्तरादाखल तो त्यांना म्हणाला, मोशेने तुम्हाला काय आज्ञा दिली आहे? ते म्हणाले, सूटपत्र देऊन तिला टाकण्याची मोशेने परवानगी दिली आहे. येशू त्यांना म्हणाला, तुमच्या अंतकरणाच्या कठीणपणामुळे त्याने ही आज्ञा तुमच्यासाठी लिहून ठेवली. परंतु उत्पत्तीच्या प्रारंभापासून देवाने त्यांना स्त्री पुरुष असे उत्पन्न केले. ह्या कारणामुळे पुरुष आपल्या आईबापांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील आणि ती दोघे एकदेह होतील. ती पुढे दोन नव्हेत तर एकदेह आहेत. म्हणून देवाने जे जोडले आहे ते मनुष्याने तोडू नये. नंतर घरात त्याच्या शिष्यांनी पुन्हा त्याच गोष्टीविषयी त्याला विचारले. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, जो कोणी आपल्या पत्नीला टाकतो आणि दुसरे लग्न करतो तो तिच्या विरुद्ध व्यभिचार करतो. आणि जर तिने आपल्या नवऱ्याला सोडले आणि दुसरे लग्न केले तर तीही व्यभिचार करते. मग त्याने बालकांना स्पर्श करावा म्हणून लोकांनी त्यांना त्याच्याकडे आणले. परंतु शिष्यांनी आणणाऱ्यांना दटाविले. ते पाहून येशूला फार वाईट वाटले आणि तो शिष्यांना म्हणाला, बालकांना माझ्याजवळ येऊ द्या, त्यांना मनाई करू नका, कारण देवाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे. मी तुम्हाला खचित सांगतो, जो कोणी बालकासारखा होऊन देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही त्याचा त्यात प्रवेश मुळीच होणार नाही. मग त्याने बालकांना कवटाळून आणि त्यांच्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला. प्रभूचे हे शुभवर्तमान. तुझ्या सारखी आई असता पडेल आम्हा कसली वाण. तू सन्मान, तू बहुमान, मरियामुचा तू अभिमान. ख्रिस्ता टाईप माझ्या प्रिय बंधू भगिनीनो,
आज आपण सर्वजण फातिमा मातेच्या चरणाशी आलेलो आहोत. आपल्या विनंती आपले गाराणे घेऊन, कारण ती आपली आई आहे, मध्यस्थिनी माता आहे. तिचं आपल्या जीवनातील स्थान काय आहे या काळामध्ये त्याचं आत्मपरीक्षण करण्याचा आपल्याला संधी मिळते. आज आम्ही चिंतनासाठी विषय घेतलेला आहे की आजच्या काळासाठी फातिमा माता आम्हाला काय संदेश देते. पवित्र मरियेबद्दल एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. त्या आख्यायिकेमध्ये सांगितलेलं आहे की संत अँड्रू त्यांच्या मरणानंतर ते स्वर्गात गेले आणि जाताबरोबर संत पीटर हे त्यांना भेटले आणि संत पीटरना त्यांनी पहिला प्रश्न विचारला की मला पवित्र मरियेला भेटायचं आहे, पवित्र मरिया कुठे आहे? आणि त्यावरती संत पीटर संत अँड्रूला म्हणाले, पवित्र मरिया इथे नाही. आणि संत अँड्रूला धक्का बसला, कसं काय होऊ शकतं? मग ती आहे कुठे? आणि संत पीटर म्हणाले, ती तिच्या लेकरांकडे गेलेली आहे. त्यांची गाराणी ऐकण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी, खरं जीवन कसं जगावं आणि श्रद्धेचा जो प्रवास आहे, जी प्रत्येकाची कालवारीची वाट आहे, ती चालण्यासाठी ती त्यांच्या बरोबर आहे. योहानाच्या सुवार्तेमध्ये कालवारीच्या टेकडीवरती त्या शेवटच्या तासाला प्रभू येशूनं योहानाला जवळ बोलावून म्हटलं, पहा ही तुझी आई. आणि योहानाने आपलं प्रतिनिधित्व केलं. तेव्हापासून पवित्र मरिया ही आपल्या समस्त जगाची माता बनली, समस्त जनाची माता बनली. आणि ती प्रभूने त्याची आई आपली आई म्हणून दिली. पवित्र मरिया काही देवी नाही आहे, जसे इतर धर्मामध्ये देवी देवता असतात. आपण तिचं पूजन करत नाही, पण ती देवाची आई आहे म्हणून आपण तिच्या साहाय्यानं परमेश्वराकडे, प्रभू येशूकडे जात असतो. थ्रू मेरी टू जीसस. आणि त्यामुळे पवित्र मरिया ही मध्यस्थीच्या प्रार्थनेचा सर्वोत्कृष्ट आदर्श आहे आपल्यासाठी. आणि म्हणून आपण आज हे जाणून घेतलं पाहिजे की माझ्या जीवनामध्ये पवित्र मरियेला कोणतं स्थान आहे. पवित्र मरियेचा संदेश आपण सांगत आहात आज, तर तिचं संपूर्ण जीवन एक संदेश आहे. आणि या संपूर्ण जीवनामध्ये ज्या पद्धतीनं तिने जीवन व्यतीत केलं आहे जगामध्ये, त्यावेळेला तिच्या अंगी असलेले सगळे गुण, त्याद्वारे ती आपल्याला प्रेरित करते. सर्वात पहिलं म्हणजे तिला आलेली परमेश्वराची हाक. आपल्या प्रत्येकाला परमेश्वर बोलावत असतो. आपली तयारी आहे का त्या हाकेला उत्तर द्यायची? तिची पण तयारी नव्हती, परंतु देवदूताबरोबर झालेल्या त्या संवादाद्वारे आपल्याला पवित्र माता संदेश देते. परमेश्वर जेव्हा आपल्याला कोणतंही कार्य करण्यासाठी नियुक्त करतो, नेमतो, जे कार्य आपण प्राप्त परिस्थितीत करीत आहात ते आपल्याला परमेश्वराने दिलेलं आहे. आणि ते स्वीकारण्यासाठी ताकद किंवा शक्ती देखील पवित्र आत्म्याद्वारे परमेश्वर देतो. आणि जेव्हा आपल्याला जे काम आपल्याला मिळालेलं आहे, ज्या गोष्टी आपण करत आहोत, बऱ्याचदा आपण त्याचा आपल्याला गर्व होतो. बऱ्याचदा आपलं छाती फुलून येते, माझ्यासारखं कोण नाही, माझ्याकडे या सगळ्या गोष्टी आहेत.
पवित्र मरियेने तसं केलं का? नाही. तिने देवदूताला काय सांगितलं? देवदूताने सांगितलं की यानुसार ज्याचा जन्म होईल त्याला देवाचा पुत्र म्हणतील. म्हणजे तू देवाच्या पुत्राची आई, म्हणजे देवाची आई पर्यायानं होणार आहे. त्यामुळे तिला गर्व झाला नाही, ती नम्र झाली आणि ती काय बोलली? पहा, मी प्रभूची दासी आहे, आपण सांगितल्याप्रमाणे माझ्या ठाई हो. नम्रता घ्यायला आज कोण तयार नाही. मला सगळं कळतं, मला माहिती आहे. आणि त्यामुळे वैयक्तिक स्तरापासून तर सामाजिक स्तरापर्यंत, आणि त्यामध्ये आपलं कुटुंब पण आलं. बऱ्याचदा आपली अंतःकरणं ही गर्वानी आणि हिरशेनी भरलेली असतात आणि त्यामुळे आपल्या कुटुंबामध्ये वाद निर्माण होतात. त्यामुळे आपल्यामधली जी नाती आहेत ही विभक्त होतात, तुटतात. आज आपला विषय संदेशाचा आहे, परंतु आजची जी सुवार्ता आपण ऐकलेली आहे ती त्याविषयी आहे की आपली नाती का तुटतात, का आपल्या अंतःकरणामध्ये एकमेकाविषयी द्वेष, घृणा ही भरली जाते. कारण आपण नम्र व्हायला तयार नाही, कमीपणा घ्यायला तयार नाही. मी बरोबर आहे, आय एम ओके, यू आर नॉट ओके. ही जगामध्ये सध्या रीत चाललेली आहे. तुम्ही कोणाला सांगायला जा काय, ऐकायला तयार नसतात आणि झटकन उत्तर देतात. आणि आपली लहान मुलं सुद्धा, कारण ते डोळे पाहतात घरामध्ये काय होतं. म्हणून जेव्हा आपण नम्रता घेतो कोणत्याही बाबतीमध्ये, त्यावेळेला ते देखील आपली मुलं पाहतात आणि त्याद्वारे त्यांच्यावरती ते संस्कार होत असतात. म्हणून आपलं अंतःकरण हे नम्र असलं पाहिजे, लीन असलं पाहिजे, असं आपल्याला पवित्र मरिया शिकवते. ज्या ज्या वेळेला जगामध्ये अंधाधुंदी माजली त्या वेळेला पवित्र मरियेने दर्शनं दिलेली आहेत. आणि आपण फातिमा मातेच्या चरणाशी आज आहोत. आपल्याला माहिती आहे 13 मे 1917 त्यावेळेला पवित्र माता मरियेने फातिमा या ठिकाणी पोर्तुगालला दर्शन दिलं 3 धनगर मुलांना, फ्रान्सिस्को, जॅसिंटा, लुसिया. आणि या तिन्ही मुलांना, ती तिन्ही मुलं आहेत, बुद्धीने एवढी परिपक्व नाही आहेत. पवित्र मरियेने मुलांची निवड केली आणि त्यांना तो संदेश दिला. आणि अशी 6 दर्शनं झाली 13 मे पासून ते 13 ऑक्टोबर पर्यंत. आणि प्रत्येक दर्शनावेळी पवित्र मरियेने जो संदेश दिलेला आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने पहिला संदेश आहे, प्रार्थना करा, प्रार्थना करा. आपल्याकडे प्रार्थनेसाठी वेळ आहे का आज, हा प्रश्न आपण विचारला पाहिजे. आणि प्रार्थना कशी करावी त्यासाठी तिने रोजरीचं हत्यार दिलं. तर रोजरी म्हणजे पटपट पटपट आपली विरार लोकल जशी फाट जाते तशी बोलण्याची गोष्ट नाही आहे. रोजरीची प्रार्थना ही चिंतन आहे. कसलं चिंतन? तर प्रभू येशूचं जीवन, त्याचं मरण, त्याचं पुनरुत्थान. आणि ती जी रहस्य आपण बोलतो त्यावेळेला त्या रहस्यावर आपण चिंतन करायचं असते. आणि पवित्र मरियेबरोबर जशी ती कालवारीची वाट चालली तशी ती चालायची आहे शेवटपर्यंत. तो बऱ्याचदा आपल्याला वेळ नसतो. रोजरी करायला बसल्या कंटाळा येतो ना, जांबाया येतात. TV बघायला बसलो, डोळे एकदम असे उघडे असतात नाही का. आणि आता तर आणखीन प्रॉब्लेम झालाय की काही गाणं प्रार्थना पण माहिती नाही. आता आपण प्रत्येक रहस्यानंतर जी प्रार्थना बोलतो ती कोणी दिलेली आहे? ही फातिमाच्या दर्शनावेळेला पवित्र माता मरियेने दिलेली आहे. कशासाठी? तर पहिला संदेश तिने प्रार्थना सांगितली. दुसरा संदेश काय सांगितलं? पाप्यांचं परिवर्तन. आपण सगळेजण पापी आहोत.
सगळेजण पापी आहोत आपण, प्रत्येकाकडून आपण पाप घडते. पण आज काय झालेलं आहे, जसं मी सांगितलं, प्रार्थनेबद्दल आपली विचारसरणी संकुचित झालेली आहे. कारण सो कॉल वी आर लिव्हिंग इन द मॉडर्न वर्ल्ड. म्हणून माऊलीचा संदेश आपण कधी कधी पाळत नाहीत, ऐकत नाहीत, कंटाळा करतो. आणि पापाबद्दलची संकल्पना बोथट झालेली आहे. बोथट सगळे करतात म्हणून मी पण करतो, चलता आहे. आणि किती मोठी मोठी पापं आपल्या हातून होत असतात, जे आपण चलता आहे ॲटिट्यूडमुळे त्याचा आपल्याला काही फरक पडत नाही. आपल्याला वाटतं हे चालतं. कारण आज आपल्या हातामध्ये खेळणं नाही, बॉम्ब आलेला आहे मोबाईलचा. आणि त्याच्यावर आपण काय पाहतो. प्रत्येकाने झडती घ्यायची ज्याची त्याची. पवित्र मरियेने सांगितलेलं आहे आपल्याला की पापांसाठी पश्चाताप करा. कारण जे पापी आत्मे आहेत त्यांना माझ्याकडे घेऊन या. मी निष्कलंक हृदय आहे आणि त्याची भक्ती झाली पाहिजे. हा आणखीन संदेश पवित्र माते मरियेने दिला. आणि आज आपण विचार केला पाहिजे की जेव्हा आपण माऊलीच्या चरणाशी येतो त्यावेळेला तिचं हृदय हे निष्कलंक आहे. कोणताही पापाचा डाग त्याच्यावर नव्हता. आणि म्हणून पापाच्या परिवर्तनासाठी प्रार्थना करण्याचा संदेश आपल्याला पवित्र माता मरियेने दिलेला आहे. आज सगळ्यात मोठा अटॅक जो आहे सैतानाचा तो कुटुंब पद्धतीवर आहे. आज आपलं कुटुंब एकत्र का नाही आहे बहुधा? कारण प्रार्थनेचा अभाव आहे. आणि सैतानाने नेमकं तेच हेरलेलं आहे. जेव्हा तुम्ही प्रार्थना करायला बोलवा त्यावेळेला प्रत्येकजण काही ना काही दुसऱ्या गोष्टीमध्ये व्यस्त झालेला असतो. आणि जी कौटुंबिक मूल्य आहेत जी पवित्र मरियेकडून आपण शिकतो की तिने पवित्र कुटुंब घडवलं. प्रभू येशू ख्रिस्ताला देखील तिने घडवलेलं आहे. स्वतः देवपुत्र असून तो त्यांच्या आज्ञेत राहिला असं आपल्याला ल्यूकच्या सुवार्तेत सांगितलेलं आहे नाही. आणि बऱ्याचदा गोष्टी पवित्र मरियेला समजल्या नाहीत पण तिने त्या अंतःकरणात ठेवल्या. परंतु तिने प्रभू येशूला घडवलं. आणि प्रभू येशूला पवित्र माता मरियेची पूर्ण ओळख होती. तशी ती पावित्र्यानं भरलेली आहे. म्हणून सुवार्तेमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, प्रभू म्हणतो की कोण माझी माता, कोण माझा भाऊ आणि बहीण, जे माझ्या पित्याच्या आज्ञेप्रमाणे जीवन जगतात ते. आपल्या कुटुंबामध्ये कोणाची आज्ञा चालते, कोणाचा हुकूम चालतो? पवित्र मरियेच्या कुटुंबात सदैव परमेश्वराचा हुकूम चालत होता, आज्ञा चालत होती. म्हणून प्रभू येशूनं तिचा गौरवच केला की माझी आई तशी आहे. म्हणून आपण सर्वांनी हा विचार केला पाहिजे की माझ्या कुटुंबामध्ये आज कोणाचा हुकूम आहे. परमेश्वराच्या वचनाला माझ्या जसं पवित्र मातेच्या हृदयात स्थान होतं तसं माझ्या घरामध्ये परमेश्वराच्या वचनाला स्थान आहे का? आज जे काही आपले प्रश्न आहेत माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जे काही प्रश्न आहेत, कोणत्याही अडचणी आहेत, त्या जर आपण प्रभू शब्दाच्या दृष्टीतून पाहिल्या तर आपल्याला बायबलमध्ये त्याचं उत्तर जरूर सापडते. कारण जेव्हा पवित्र मरियेला तो प्रश्न निर्माण झाला हे कसं होईल तेव्हा ती काय म्हणाली, तुझ्या शब्दाप्रमाणे घडव. आणि तो शब्द कुठे आहे? बायबलमध्ये. पण आपण शब्द वाचत नाही बऱ्याचदा, दुसऱ्या गोष्टी आपण पाहतो. पवित्र मरिया आपल्याला प्रभूकडे नेते, येशूकडे नेते. तिच्याकडून आपण काय शिकतो? आपण सेवा केली पाहिजे. जशी ती एलिझाबेथच्या सेवेस धावून गेली. स्वतः गर्भवती असताना सुद्धा स्वतःचा विचार केला नाही.
आज कुटुंबामध्ये प्रत्येक जण ज्याचा त्याचा विचार करतो. आपण कुठेतरी स्वार्थी झालेलो आहोत का? अपेक्षापेक्षा जास्त. आज माता मरिया आपल्याला तो प्रश्न विचारत आहे की तुझ्या बहिणीची, भावाची सेवा करण्यासाठी तू पुढे जातो का किंवा जाते का? आणि कोण तुझा भाऊ बहीण? तुझ्या नात्यातले असायला पाहिजे असं नाही, तर जे तुझे शेजारी आहेत, ज्यांना तुझ्या सेवेची गरज आहे, तिथे तू जातेस का किंवा तू जातो का? तो संदेश आपल्याला दिलेला आहे. परंतु आपण बऱ्याचदा आपल्या स्वतःच्या ईर्षेपोटी म्हणा किंवा अहंकारापोटी किंवा क्षमा न करण्यामुळे आपण काय करतो? त्याकडे दुर्लक्ष करतो. आणि म्हणून आपल्या कुटुंबामध्ये अशांती असते, आपल्या अंतःकरणामध्ये अशांती असते. आणि सर्वात मोठा मेसेज किंवा संदेश पवित्र मरियेने दिला शांतीसाठी. म्हणजे शांतीसाठी काय? वैश्विक सलोखा करण्याची गरज आहे. आणि सलोखा करण्यासाठी आपल्याला एकमेकांच्या जवळ आलं पाहिजे, एकमेकांना समजून घेतलं पाहिजे, एकमेकांचे दोष दाखवायचे नाहीत, तर त्या कमीपणामध्ये, त्या कमीपणासहित त्याला स्वीकारून घ्यायचं. पवित्र मरियेला ठाऊक होतं तिचा पुत्र जेव्हा त्या कालवारी टेकडीवरती, क्रुसावरती मरत होता, की जग चुकत आहे, परंतु जगाच्या चुकीसह जगाला तिने स्वीकारलं, आपल्या सर्वांना तिने स्वीकारलं, कारण आपल्याला पापांपासून मुक्ती मिळावी म्हणून. आणि म्हणून पवित्र मरिया आपल्याला सांगत आहे, आपण क्षमा केली पाहिजे, आपण क्षमा केली पाहिजे. 100% प्रॉब्लेम आपले क्षमा न केल्यामुळे आहेत. क्षमा करून बघा, एकमेकाच्या मदतीला जा, नम्रता घ्या, आपलं जग बदलेल. आणि पवित्र मरियेने जसं जीवन जगली ती, तसं निष्कलंक जीवन जगण्यासाठी आपल्या सगळ्यांना आवाहन केलेलं आहे. म्हणून तिने जी प्रार्थना शिकवलेली आहे, प्रत्येक रहस्यानंतर आपण बोलतो, हे येशू, जे पापी आहेत त्यांच्या शुद्धीकरणासाठी ती प्रार्थना आहे. आणि त्या प्रत्येक रहस्यानंतर जी प्रार्थना आपण म्हणतो त्याच्यामध्ये आत्म्याच्या शुद्धीकरणासाठी, कोणताही आत्मा पापासहित आपण मरता कामा नये. आणि म्हणून आपल्याला क्षमा करण्यासाठी सांगितलेलं आहे आणि क्षमा मागण्यासाठी सांगितलेलं आहे. आजच्या दिवशी आपण तिच्या उत्सवाची तयारी करत असताना आज समाजाला, जगाला, आपल्या प्रत्येकाला पवित्र मरिया हाच संदेश देत आहे की मी नम्र झालं पाहिजे, मी प्रभूच्या शब्दाप्रमाणे जीवन जगलं पाहिजे, मी प्रार्थनेला माझ्या जीवनात प्रथम स्थान दिलं पाहिजे आणि मी क्षमा केली पाहिजे. जेव्हा आपण या सगळ्या गोष्टी करू तेव्हा आपोआप सलोखा निर्माण होईल आणि त्या ठिकाणी शांती निर्माण होईल. हे फातिमा माते, आम्हा सर्वांसाठी, सकल जगासाठी तू मध्यस्थी कर. आमीन. कृपया उभे असा. आपण आपली श्रद्धा प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी, सर्व दृश्य आणि अदृश्य वस्तू यांचं उत्पन्न करता एकच परमेश्वर, सर्वशक्तिमान पिता, यावर मी श्रद्धा ठेवतो. आणि परमेश्वराचा एकमेव असा जन्मलेला पुत्र, एकच प्रभू येशू ख्रिस्त, यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगापूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे, परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एकतत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही. त्याच्यापासून सर्व उत्पन्न झाले. तो आम्हा मानवासाठी आणि आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला आणि त्याने पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरीपासून शरीर धारण केले आणि तो मनुष्य झाला. आम्हासाठी त्याला क्रूसी दिले. पोंती पिलाताच्या आमदानीत त्याने दुःख भोगले. तो मरण पावला आणि त्याला पुरण्यात आले. आणि पवित्र शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला आणि स्वर्गात चढला आणि तो पित्याच्या उजव्याकडे विराजमान झाला आहे.
आणि जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करण्यासाठी तो वैभवानं पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. जीवनाचा दाता प्रभू पवित्र आत्मा याच्यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता आणि पुत्र याच्यापासून निघतो. पिता आणि पुत्र याच्या समेत त्याला बसतात आणि गौरवितात. तो संदेष्टांमार्फत बोलला आहे आणि एकाच पवित्र कॅथोलिक व प्रेषितीय ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवतो. पापक्षमेसाठी मी एकच बाप्तिस्मा मान्य करतो. मेलेल्याचे पुनरुत्थान आणि भावी जगातील जीवन याची मी वाट पाहतो. आमेन. परमेश्वराच्या उदारतेवर श्रद्धा ठेवून आता आपण आपल्या गरजा व विनंत्या फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमेश्वराकडे समर्पित करूया. आपला प्रतिसाद गायनात असेल. ख्रिस्त सभेसाठी आपले पोप फ्रान्सिस, कार्डिनल्स, बिशप्स, धर्मगुरू आणि धर्मभगिनी यांना उदंड आयुष्य व चांगले आरोग्य लाभावे. फातिमा मातेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून संपूर्ण ख्रिस्त सभेला रोजरीच्या प्रार्थनेचे महत्त्व पटवून देण्यास ते समर्थ ठरावे. म्हणून आपण फातिमा मातेच्या मध्यस्थीने देवपित्याकडे प्रार्थना करूया. कौटुंबिक प्रार्थनेसाठी फातिमा माऊलीने रोजरीच्या प्रार्थनेची मौल्यवान भेट आपल्याला दिली आहे. ती प्रार्थना आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबात दररोज एकत्रपणे म्हटली जावी. म्हणून आपण फातिमा मातेच्या मध्यस्थीने देवपित्याकडे प्रार्थना करूया. पश्चातापासाठी प्रत्येक ख्रिस्ती मनुष्याने पश्चाताप करून अंतरी शुद्ध व्हावे. म्हणून फातिमा मातेच्या मध्यस्थीने आपण देवपित्याकडे प्रार्थना करूया. मानवी व नैसर्गिक आपत्तीने ग्रासलेल्या देशांसाठी, पूरग्रस्त, भूकंपग्रस्त, आर्थिक परिस्थितीला बळी पडलेले देश, दहशतवादामुळे पसरलेली भीती व इतर संकटामुळे त्रस्त झालेल्या देशांची परिस्थिती लवकरात लवकर सुधारावी. म्हणून आपण फातिमा मातेच्या मध्यस्थीने देवपित्याकडे प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी फातिमा मातेच्या मध्यस्थीने देवपित्याकडे प्रार्थना करूया. हे स्वर्गातील पित्या, अत्यंत श्रद्धेने व विश्वासानं आम्ही आमच्या गरजा व विनंत्या तुझ्या चरणाशी ठेवल्या आहे. तुझ्या दयेला अनुसरून तू त्या स्वीकारून घे व आम्हाला तुझ्या स्वर्गीय दानांचा लाभ घडव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो.
बंधू भगिनीनो, माझे आणि तुमचे बलिदान सर्व समर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू, तुझ्या पुत्राची माता मरिया हिच्या सन्मानार्थ हा उत्सव आम्ही साजरा करतो व आमचा स्तुतिरूपी यज्ञ तुला अर्पण करतो. या भेटींचा स्वीकार कर व तारणाच्या दिशेने वाटचाल करण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमची अंतकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ शाश्वत परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे, ते आमचे कर्तव्य आहे. पवित्र कुमारी मरियेच्या सन्मानार्थ हा उत्सव साजरा करत असताना तिचे आभार गीत आम्ही मोठ्या आनंदानं प्रतिध्वनित करतो. कारण सर्व जग तुझ्या अद्भुत कृत्यांनी भरले आहे. तुझ्या प्रीतीचा अनुभव सर्व पिढ्यांना आला आहे. तुझी दीनदासी मरिया हिच्यावर तुझी कृपादृष्टी वळली आणि तू तिला आमचा तारण करता तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याची माता होण्यासाठी निवडलीस. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूत तुझी आराधना करतात. तुझ्या सानिध्यात ते सदा सर्वदा आनंदाचा अनुभव घेतात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे स्तुतिगान गातो. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून तू त्यांच्यावर दववर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरा गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूनं प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य. तू येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो
आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो. हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि फ्रान्सिस आमचे पोप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार घडव. जे आमचे अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत, त्यांचे तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संजोजफ, पूज्य प्रेषित आणि युगानुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तास आणि ख्रिस्ता ठाई हे सर्व समर्थ देव पित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो. आमेन. तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण यांनी प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस आणि वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटांपासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या साह्यानं आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा सर्वदा असो. आपण एकमेकास शांतिवंदन करूया. हे पहा परमेश्वराचं कोकरू,
जगाची पापं दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले धन्य. हे प्रभो, तू माझ्या छताखाली यावेस इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्ही स्वर्गीय भाकरीचे सेवन केले आहे. कुमारी मरीपासून जन्मलेल्या तुझ्या पुत्राला आम्ही या साक्रामेंताच्या रूपात स्वीकारले आहे. आमच्या ओठांनी आम्ही त्याच्यावरील श्रद्धा प्रकट करावी आणि आमच्या कृत्यांमधून आम्ही त्याच्यावरील निष्ठा व्यक्त करावी, म्हणून आम्हाला कृपा दे. तो पवित्र आत्म्याच्या ऐक्यात परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. फातिमा मातेच्या नवेनाची प्रार्थना. हे अतिपवित्र फातिमा माते, आम्ही सर्व भाविक तुझ्या भक्तिभावाने सन्मान करण्यासाठी या पवित्र मंदिरात एकत्र जमलो आहोत. हे आमचे आश्रयदाते अनुदानांबद्दल आम्ही तुझे आभार मानतो व तुझ्याप्रमाणे देवाच्या शब्दाला होकार देऊन नम्रपणे तो स्वीकारून देवावर, तुझ्या पुत्रावर व तुझ्यावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वागण्याचे वचन देतो. नीतिमूल्यांचा आमच्या जीवनात विसर पडू नये. ऐहिक जीवनापेक्षा आध्यात्मिक जीवनासाठी आम्ही अधिक झटावे म्हणून तू आम्हाला मदत कर. हे कृपापूर्ण माते, तू आमची संरक्षक आहेस. जेव्हा आमच्यावर अनेक संकटे येतात तेव्हा आम्ही दुःखाने पीडित होतो, जीवन नकोसे वाटते, तेव्हा तू आमच्याजवळ उभी राहा. तुझ्या कृपेची नजर आम्हावर ठेव व प्रत्येक संकटातून आमचा बचाव कर. हे फातिमा माते, देवाची आई व आमच्या माते, फातिमा येथील धार्मिक, सोज्वळ, पापपेरू व प्रामाणिक अशा 3 मुलांना तू दर्शन दिलेस व त्या दर्शनाद्वारे संपूर्ण ख्रिस्त सभेला तू प्रार्थनेचा व प्रायश्चित्त करण्याचा संदेश दिलास. जगात शांतता प्राप्त करण्यासाठी व स्वर्गातील सर्वकालीन सुख मिळवण्यासाठी माणसाने कसे जगावे हे त्या संदेशाद्वारे तू आम्हाला शिकविलेस. म्हणून आमच्या प्रत्येक कुटुंबात कौटुंबिक रोजरीची प्रार्थना नित्य नेमाने म्हटली जावी. आमचे जीवन येशू ख्रिस्ताच्या प्रकाशाने भरून जावे. आम्ही दुर्व्यसनापासून दूर राहावे व चांगले मरण यावे म्हणून तू आम्हाला आशीर्वाद दे. हे माते, तुझ्याजवळ विनंती करणाऱ्याला तू कधीच रिकाम्या हाताने पाठविले नाहीस. यावर विश्वास ठेवून आम्ही प्रार्थना करतो, आमची विनंती मान्य कर. आपली विनंती, आपला हेतू मातेच्या चरणाशी ठेवा. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव. तुझे राज्य येवो, तसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा आणि आम्हाला म्हणून नकोस. प्रभुचे सुंदर पावन मरिये देव माता आम्हास वगिनो अनाडी मृत्यू समयी. बंधू भगिनींनो, आता आपली मान नम्रतेनं खाली वाकवा व देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. प्रत्येक प्रार्थनेनंतर आपला प्रतिसाद आमेन असा आहे. धन्य कुमारी मरियेपासून जन्मलेल्या परमेश्वराच्या पुत्राने मानव जातीचा उद्धार केला. आपल्या कृपादानाने तो तुम्हाला परिपूर्ण करो. मरियेद्वारे तुम्हाला जीवनदाता प्राप्त झाला. त्याच्या प्रेमदायी कृपाछत्राचा तुम्हाला आनंदमय अनुभव येवो. आमेन. तुम्ही मरियेच्या सणात आनंदाने सहभागी होण्यासाठी आला आहात. पवित्र आत्म्याच्या आनंददायी कृपादानाने व सार्वकालिक राज्याच्या वरदानाने तुमची हृदये भरून जावोत आणि सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो आणि सदा सर्व काळ तुम्हावर राहो.
ख्रिस्ताच्या शांतीने जा. तुम्हास पाठविण्यात येत आहे. सामान्य काळातील 27वा रविवार. गेल्या रविवारचे दान रुपये 36,480. आठवड्याचे दान रुपये 14,480. आपल्या उदार दानाबद्दल धन्यवाद. सोमवारपासून ते रविवारपर्यंत मिसांच्या उपासनेचे आयोजन प्रेषित संत अँड्र्यू न्यू चुळणे शेजोळ करील. आपल्या सणानिमित्ते दान पाकिटे घरोघरी दिलेली आहेत. भाविकांनी त्यात आपले प्रेमाचे दान घालून पाकिटावर आपले नाव, शेजोळाचे नाव लिहून ती लवकरात लवकर शेजोळ प्रमुखाकडे द्यावीत. नोवेना काळात हेतूपेटी वेदीसमोर ठेवली आहे. दररोज त्या हेतूंसाठी मिस्सा अर्पण केला जाईल. नोवेनाच्या दिवसात व सणाच्या दिवशी आलतार व माऊली फुलांनी सजवली जाईल. त्यासाठी देणग्या स्वीकारल्या जातील. उद्यापासून दफनभूमीवरील हेतू त्या दफनभूमीवर वाचले जातील. सुकाणू समिती आणि चर्च पाळकीय मंडळ यांची संयुक्त सभा उद्या रविवार दिनांक 6 ऑक्टोबर सकाळी 10 वाजता चर्च सभागृहात आयोजित केली आहे. सदर सभा फक्त अर्ध्या तासाची असेल. आशादीप संघटनेची सभा उद्या संध्याकाळी 5 वाजता आहे. युवा संघटनेची सभा उद्या सकाळी 8:30च्या मिस्सानंतर आहे. ज्यांची लग्ने 2024 ते 2025 पर्यंत आहेत अशा उमेदवारांसाठी पालकांसह रविवार दिनांक 20 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता शिबिराचे आयोजन केले आहे. सर्व उमेदवारांसाठी हे शिबिर बंधनकारक आहे. सदर शिबिराचे आयोजन कुटुंब समिती करील. सिटीजन कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये काही जागा भरावयाच्या आहेत. तसेच बँकेचा वार्षिक बक्षीस समारंभ 6 डिसेंबर 2024 रोजी आहे. अधिक माहितीसाठी सूचना फलक पाहावा. रविवार दिनांक 13 ऑक्टोबर आपल्या देवळाची आश्रयदाती फातिमा मातेचा सण. 12 ऑक्टोबर शनिवारी संध्याकाळी मिस्सा होणार नाही. रविवारी सणाच्या मिस्सा पुढील प्रमाणे सकाळी 6, 7:15 आणि 8:30. 7:15ची मिस्सा संपल्यानंतर झेंडावंदन करण्यात येईल याची भाविकांनी नोंद घ्यावी. संध्याकाळी युवक संघटनेतर्फे मनोरंजनाचे कार्यक्रम असतील. माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, आपल्या चर्चमध्ये आलेल्या सर्व भाविकांचे आणि खास करून आपल्या पॅरिस बाहेरील आलेल्या सर्व भाविकांचे आम्ही स्पेशल स्वागत करत आहोत. तुमच्यासाठी म्हणजे चुळणा बाहेरील आलेल्या व्यक्तीसाठी, पहिल्यांदाच आलेल्या व्यक्तीसाठी खास रोजरी ठेवलेली आहे गिफ्ट म्हणून. फातिमा मौलीच्या आशीर्वादाने केलेली ही रोजरी आहे. ती गोळा तुम्ही करावी सॅक्रिस्टीमधून. आपल्याकडे किचन आहेत. ग्रोटोजवळ हे किचन विकण्यात येत आहे. आपली स्कीम चालू आहे. 25 रुपयाला 1 आणि 100 रुपये घेतले तर 5 तर तुम्ही घेऊ शकता. ऑलरेडी आपल्याला मिसाविषयी सांगण्यात आलं. 6, 7:15 आणि 8:30. 8:30ची मिसा आम्ही मुद्दाम 8:30ला ठेवलेली आहे कारण झेंडावंदन 2 मिसाच्या मध्ये आहे. तुम्ही जर 9 वाजता ठेवले तर 9ला येतील. म्हणून तुम्ही झेंडावंदनासाठी यायचं आहे आणि त्यानंतर म्हणजे 7:15चा मिसा सुटला की आपण एकत्र 7:15ची मिसं आणि 8:30च्या येणाऱ्या मिसा लोकांचं
कॉम्बिनेशन आपण हा झेंडावंदन करणार आहोत आणि त्यानंतर 8:30चा मिसा सुरू होईल. 7:15ची मिसा फादर जॉन फर्गोस येणार आहेत. आजची उपासना सोसायटीतर्फे करण्यात आली, पण मी मुद्दामून उल्लेख करू इच्छितो की अनेक अशा महिला आहेत सोसायटीच्या ज्या दर शनिवारी चर्च साफसफाई करण्यासाठी येतात आणि आम्ही त्याला नाव दिलेलं आहे चर्च देखभाल समिती. तर या सोसायटीचाच भाग आहे, परंतु मला असं वाटतं की पडद्यामागे राहून हे काम करतात आणि म्हणून मी त्यांना सांगितलं तुम्हाला मी जबाबदारी देतो, तुम्ही पुढे या आणि वाचन करा. तर तुम्ही देत असलेल्या सेवेबद्दल तुम्हाला धन्यवाद. आज आपल्यामध्ये फादर अलेक्झांडर झाशीतून आलेले आहेत. तेथे ते प्रीच इन्चार्ज आहेत. त्यांचं मी येथे स्वागत झालेलं आहे. या मिसामध्ये सहभागी झाले त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो. आपण टाळ्या वाजवून त्यांचा आभार मानूया. म्हणजे प्रिय बंधूंनो, आपण मोठ्या भक्तिभावाने इथे मिसाला येत असतो, रोजरीसाठी येत असतो, झेंडासाठी येत असतो आणि आपल्याला घाई करायची नाही. हा जो कार्यक्रम आहे हा भक्तीचा कार्यक्रम आहे आणि म्हणूनच रोजरी म्हणा किंवा झेंड्याचा कार्यक्रम म्हणा किंवा मिसाचा कार्यक्रम करा, अगदी समरसपणे व्हायचा आहे. हा सगळ्यांसाठी आहे. आता मला माहिती नाही, पुढच्या वर्षी मी विचार करतो की झेंडा कॅन्सल करायचं की काय, कारण बरेच लोक आतमध्ये बसलेले असतात. काय करायचं? तुम्हाला आवडत नाही ना? तुम्हाला झेंडा आवडत नाही की तुम्हाला जागा पाहिजे? स्वर्गातील जागेसाठी झटा. तर आपल्याला घाई गर्दी करायची नाही, धावपळ करायची नाही. अगदी धार्मिक पावित्र्यामध्ये या प्रार्थनेमध्ये आपण सहभागी व्हायचं आहे. उद्या फादर जो डिमॉन्टी 7:15ची मिसा करण्यासाठी येणार आहेत आणि कुटुंब बांधणीसाठी मर्याची हाक हा विषय आहे. फादर रॉबिन गोन्साल्विस यांनी त्यांच्या प्रवचनाची सुरुवात गायनाने केली आणि मला आठवलं ते दिवस 1986मध्ये जेव्हा मी ब्रदर म्हणून त्यांच्या पॅरिसमध्ये होतो. तेव्हा तो अगदी पोरगा होता. म्हणजे मी आता म्हातारा झालो असं नाही, पण तो पोरगा होता, तरुण होता, कॉलेजला जात होता, 11वीला होता मला वाटते, आणि अगदी हुशार. तेव्हापासूनच आतापर्यंत देखील तो हुशार आहे. आपल्या DED कॉलेज पापडी इथे त्याने 20 वर्ष प्राध्यापक किंवा प्रिन्सिपल म्हणून सेवा केलेली आहे. 2 वर्षापूर्वी 2022मध्ये त्यांना डोक्यामध्ये ट्यूमर झाला आणि ह्या आजारपणामुळे अगदी ते खंगलेले होते, आजारी होते. परंतु मला आनंद वाटतो की जेव्हा मी 2022मध्ये पाहिलं आणि त्यानंतर ते पुन्हा जोमाने त्याच ऊर्जेने हुरशाने ते उठले आणि कार्याला लागले आहेत. आज ते आपल्याकडे, आम्ही फादर रॉबर्ट आणि आम्ही विचार करतो, आम्ही घाबरत त्यांना विचारलं की तुम्ही याल का, कारण ते कुठे जात नाहीत. परंतु त्याने आम्हाला सांगितलं मी येणार. आपण त्यांचं आजच्या ह्या मिसाचं पौरत्व करण्याचं त्याने आमंत्रण स्वीकारलं आणि आम्ही सगळं चुळणेकर तुमच्या पाठीशी आहोत. तुम्हाला चांगलं आरोग्य लाभो हीच आमची फातिमाकडे प्रार्थना आहे. तुम्ही आज आलात त्याबद्दल आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो. गॉड ब्लेस यू. फादर आता चांगले व्यवस्थित आहेत, सुदृढ आहेत, चांगली काळजी ते घेत आहेत. परमेश्वराने त्यांना चांगला आशीर्वाद दिलेला आहे. परमेश्वरानं त्यांना आणखी कार्य करण्यासाठी मला वाटते जीवदान दिलेलं आहे. आपण देवाला धन्यवाद देत आहोत, आभार मानत आहोत.
जय जय मरिया